राज्यातील महिला, पुरुष, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी आजच्या सर्वात मोठ्या ठळक बातम्या। विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पोलीस भरती संदर्भात होणार सर्वात मोठा निर्णय। महिलांच्या खात्यावर थेट रक्कम होणार जमा, त्यासाठी काय असणार अटी, कोणते लागणार कागदपत्रे, कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार फायदा, त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय। लाडक्या बहिणींसाठी राज्यात खटाखट योजना, लोकाभिमुख योजनांचा धडाका। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम। लोकमत, लोकसभा निवडणुकीतील दारू पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजनांचा धडाका लावण्यासाठी राज्यातील शिंदे सरकार कामाला लागले। मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोरगरीब निम्नवर्गीय बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील, अशी एक योजना आखली जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात दरमहा 8,500 रुपये खटाखट जमा होतील असे आश्वासन दिले होते। मध्य प्रदेशासह काही राज्यामध्ये या घोषणेचा फायदा काँग्रेसला झाला असे विश्लेषण आता दिले जात आहेत। मध्य प्रदेशात लाडली बहीण योजना भाजपाला फायदा झाला होता। या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार एक खटाखट योजना महिलांसाठी आणत आहे। सूत्रांनी सांगितले की राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाने लाडली बहीण योजनेचा एक प्रस्ताव तयार केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण करण्यात आले। त्यांनी योजनेत काही बदल सुचवले आहेत। त्यानंतर बदल केले जात आहे। महाराष्ट्रातील जवळपास 1.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल अशी शक्यता। मध्य प्रदेशामध्ये दरमहा 1,250 रुपये दिले जातात। महाराष्ट्रात त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याचे प्रस्ताव आहे। महिला व बालकल्याण विभागाने आधीच लेक लाडकी योजना आणली। या मुलींच्या जन्मातील 18 वर्षातील यापर्यंत तिच्या बँक खात्यावर 1 लाख रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जातील। महिलांना एसटी बसच्या प्रवासात 50% सवलतीचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला आहे। तर कशी आहे योजना बघूया आपण। वयाची अट 21 ते 60 वर्षे इतकी आहेत। महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक असू नये ही अट आहे। महाराष्ट्रात जवळपास हेच नियम असतील असे समजले। पिवळ्या व केशरी रेशन धारका कुटुंब महिलांसाठी लाभ दिला जाईल असे सूत्रांनी सांगितले। बळीराजाला दिलासा, देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय। केंद्र सरकारने खरीप पिकासाठी MSP किमान आधार किंमत वाढवण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयास एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आला, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मोठा निर्णय ठरला आहे। नरेंद्र मोदी यांनी 3ऱ्या टर्ममधील शेतकऱ्यांच्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत बुधवारी 29 जून पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या निर्णयापैकी एक महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला। केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना या निर्णयाच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकारच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करून जणू गिफ्टच दिलं आहे। केंद्र सरकारने खरीप पिकासाठी MSP किमान आधारभूत किंमत वाढवण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयात 14 पिकांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल। विशेष म्हणजे या पिकामध्ये मूग डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, मका याचा देखील समावेश आहे। केंद्र प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली। पोलीस भरतीत वयवाढ संदर्भात विद्यार्थ्यांची मागणी, एकाची तब्येत बिघडली। राज्यात कालपासून 17,471 पदासाठी पोलीस भरती सुरू आहे। राज्यातील विविध पोलीस केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। अशाच 2022-23 साली वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी यासाठी पुण्यात काही विद्यार्थी आंदोलन करीत आहेत। पुणे जिल्हा कार्यालयातील अनेक विद्यार्थी एकत्र जमले असून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडल्याचे समोर आले। पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा 1 वर्षांनी वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। राज्यात कालपासून 17,471 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली। तशातच 2022-23 साली वयोमर्यादा ओलांडलेल्या एका विद्यार्थ्यांसाठी एक संधी मिळावी यासाठी पुण्यात काही विद्यार्थी आंदोलन सुरू केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्याची एकच मागणी लावून धरली आहे, ती म्हणजे एकतर वयोमर्यादा वाढवून द्या, अन्यथा पोलीस भरती रद्द करा। त्यामुळे आता पोलीस भरतीत वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवून मिळणार की नाही या संदर्भात पाहणं महत्त्वाचं आहे। अशाच माहितीसाठी आणि बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत बातम्या